नमस्कार, शुभ सकाळ. भोजन प्रमंतीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कारल्याची चटपटीत अशी ही कारल्याची भाजी. ही भाजी 8 ते 10 दिवस आरामशीर टिकते. त्यासाठी आपल्याला साहित्य घ्यायचं आहे. त्यासाठी घेतलेले आहेत मी कारले आपल्याला असे ताजे ताजे बघून आणायचे आहेत, हिरवेगार. तेल, मीठ, कोथिंबीर, भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे हे, लसूण, लाल मिरची पावडर आणि हळद. तर हे कारले मी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही, अगदी ताजे फ्रेश कारले होते आणि अगदी छोटे छोटे साईजचे गावठी कारले होते हे. तर त्याचा पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग असा थोडा थोडा कट करून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला त्या साईजचे पाहिजे त्या साईजचे तुम्ही छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत आणि त्याला मध्ये असं कट देऊन घ्यायचं आहे. म्हणजे किडलेला आहे का हेही कळून जाईल आणि आपल्याला मसाला भरायलाही होईल. हे अख्खे कारले ठेवले असते तरी चालले असते, पण मुलं खात नाही ना. छोटे छोटे तुकडे दिले तर म्हणजे जेवढं लागलं तेवढं घेतात, मग ते वेस्ट जातं ताटामध्ये ना. त्याच्यामुळे मी असे छोटे छोटे तुकडे करून घेतले. नाहीतर हे छोटेच कारले असतात, तुम्ही अख्खे ठेवले तरी चालतील, काही प्रॉब्लेम नाही. या पद्धतीने आपल्याला सगळे कारले कट करून घेणार आहे मी. आपले कारले कट झालेले आहेत, बघू शकतात तुम्ही. या पद्धतीने मी कट करून घेतलेले आहेत. जे आपण कारले कट केलेले होते ना, ते कारले घेतलेले आहे मी. ज्या कढईमध्ये आपल्याला भाजी करायची ती कढई घेतलेली आहे आणि मी जेवढं आपल्याला भाजीला अंदाजे मीठ लागणार आहे त्याच्यापेक्षा अर्ध मीठ घेतलेलं आहे. हे मीठ सगळ्या कारल्याच्या त्या फोडी आहेत त्याला चांगलं लावून घ्यायचं आहे. आतमध्ये गेलं पाहिजे ते. त्याच्यामुळे काय होतं, कारले कडूही होत नाही, चवीलाही छान लागतात, मुलंही खातात. या पद्धतीने आपल्याला मीठ सगळ्या कारल्यांना लावून घ्यायचं आहे. हे मीठ काय होतं, आतमध्ये जाऊन मुरून पण जातं मग ते. त्याच्यामुळे चवीलाही अप्रतिम लागतात कारले. बघू शकतात आपले कारले मीठ लावून झालेलं आहे. तेवढं मीठ बरोबर पुरून गेलेलं आहे त्याला. बघू शकता तुम्ही, सगळ्या कारल्यांना मीठ लावून झालेलं आहे. आणि याचं बी काढलेलं नाही मी, बी तसंच ठेवलेलं आहे. आपल्या सगळ्यात छोट्या बर्नरचा गॅस असतो ना, त्याच्यावरती ठेवायचे कारले शिजायला. आणि थोडंसं तेल टाकायचं आहे याला चव बाजूने. आणि शक्यतो जाड बुडाची कढई घ्या तुम्ही आणि तसंच तेल टाकून झाकून ठेवायचं याला 3 मिनटासाठी. 3 मिनटं झालं आहे. बघू शकतात थोडे थोडे फ्राय झालेले आहेत कारले छान. हे असे कारले केले ना, टिकायलाही टिकतात आणि त्याचा म्हणजे जो पोषक द्रव्य असतात तेही पाण्यात चालली जात नाही. परत झाकण ठेवून आपल्याला परत 2 मिनटं वाफवू द्यायचे आहेत हे कारले. बघू शकतात त्याचा कलर पण किती चेंज झालेला आहे. शिजले का आपण चेक करून बघणार आहोत. शिजून गेलेले आहेत कारले बऱ्यापैकी, अर्धे शिजलेले आहेत. मी तसेच थंड करायला ठेवलेले होते. तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करणार आहोत. मी घेतलेलं आहे ते भाजलेलं शेंगदाण्याचं कूट, त्याच्यामध्ये टाकलेली मिरची पावडर, चवीप्रमाणे मिरची पावडर टाकायची, हळद आणि मीठ टाकताना अंदाजे तिकडे आपण अर्ध मीठ वापरलेलं होतं त्याच्यामुळे इकडे थोडं मीठ टाकायचं आहे. आणि जो लसूण घेतलेला होता तो मी टेचून घेतलेला होता खलबत्त्यामध्ये. तुम्ही याच्यामध्ये खोबरं पण ॲड करू शकतात, तुम्हाला पाहिजे असले तर तुम्ही खोबरंही मिक्सरला बारीक करून टाकू शकतात. आणि याला ओलसरपणा यायला पाहिजे म्हणून मी थोडंसं तेल टाकते आहे त्या मसाल्यामध्ये. तेल टाकून सगळा मसाला अगदी एकजीव करून घ्यायचा आहे. तिखट, मीठ, लसूण वगैरे सगळं मिक्स झालं पाहिजे, म्हणजे चवीला छान लागेल ते. मी शिजलेले कारले सगळे कढईमध्ये एका बाजूला घेऊन घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये एक एक कारल्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे आता आपल्याला. मस्त दाबून दाबून मसाला भरायचा आहे.
ही भाजी तुम्ही प्रवासाला कुठे घेऊन जाणार असेल, 4-5 दिवसासाठी जाणार असेल तरी छान राहते. आणि असं घरी खायलाही बनवून ठेवली तर तुम्ही 2-3 दिवस न फ्रीजमध्ये ठेवून पण ती खाऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. आणि मुलंही आवडीने खातात ही भाजी, बिलकुल कडू होत नाही. कढीसोबत खूप छान लागते. कढी, भाकरी, चपाती, कारल्याची भाजी खूप छान मेनू होऊन जातो हा. वरण भातासोबत खूप छान लागते ही कारल्याची भाजी. वरण भात, चपाती आणि कारल्याची भाजी. तुमच्या घरी कोणी ट्रिपला जाणारा वगैरे असेल, त्याला घरून जेवण बनवून घेऊन जायचं असेल 2-3 दिवसासाठी, बाहेरचं चालत नसेल, त्यांच्यासाठी चांगली ही भाजी. बघू शकता सगळ्या वांग्यांमध्ये मी मसाला आता भरून घेतलेला आहे. मसाला फक्त तेवढा दाबून दाबून भरायचा आहे, म्हणजे मसाला निघणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपल्याला. सगळ्या कारल्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे. आता आपण ही कढई गॅसवर ठेवली आहे. चव साईडने आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. खूप पण नाही टाकायचं आहे आपल्याला भाजीला तेल. आणि झाकण ठेवून राहू द्यायचं आहे. 2-3 मिनटं वाफ भरू द्यायची आहे. 2-3 मिनटं झालेले आहे. आपण कारले आता उलट्या साईडने पण आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत. बघू शकता सगळे कारले मी उलटपालट करून ठेवलेले होते. मी आता कोथिंबीर टाकते. हीच कोथिंबीर तुम्ही मसाल्यात टाकली तरी चालेल, पण मी जरा विसरली होती ती मसाल्यात टाकायला, कट करून ठेवली आणि ती बाजूलाच राहिली. बघू शकतात परत छान वाफ भरलेली आहे. परत आपल्याला उलटपालट करून घ्यायचं आहे. आणि ह्या बिगर पाण्याच्या भाज्या करायला गेलं ना तर ह्या कंटिन्यू असं 2-2, 3-3 मिनटाला सारख्या हलवत राहावं लागतात, नाहीतर खाली लागून जातात मग भाज्या. खाली जर तुम्हाला लागू द्यायच्या नसतील तर कंटिन्यू हलवायचे आहे. बऱ्यापैकी शिजून गेलेलं आहे आपलं कारलं, तरी मी थोडा वेळ राहू देणार आहे. अजून झाकण ठेवून मी 2 ते 3 मिनटं वाफ येऊ देणार आहे याला. 2 ते 3 मिनटं झालेले आहेत. परत आपण कारले चेक करून घेणार आहोत. बघू शकता दिसायला पण किती छान अशी क्रिस्पी झालेली होती भाजी पण. फक्त 2-2 मिनटाला चेक करावं लागतं. बघा मी उलटण्याने दाबून बघते तर अगदी सहज तुकडा पडतो आहे कारल्याचा. एवढीच काळजी घ्यावी लागते की कंटिन्यू हलवत राहावी लागते ही भाजी. 2-2 मिनटांनी कंटिन्यू बघावी लागते. बघू शकतात कारलं छान शिजलेलं आहे. या पद्धतीने आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे. चवीला पण खूप छान झालेली होती. तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.